कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते आहे माननीय अमोल घाटविसावे यांना. दादा लिहितात की खूपदा ठरवलं प्रेमावर एखादी कविता करावी, परंतु स्वप्नांच्या दुनियेत कल्पनेचे तारे तोडलेच नाही. खूपदा ठरवलं की प्रेमावर एखादी कविता करावी, परंतु स्वप्नांच्या दुनियेत कल्पनेचे तारे तोडलेच नाही. बंडखोरी मस्तकात मुरलेली असताना शृंगार आणि सौंदर्य लिहायला जमलंच नाही. बंडखोरी मस्तकात मुरलेली असताना शृंगार आणि सौंदर्य लिहायला जमलंच नाही. लेखणीने बंडखोरी करत विद्रोह केला. लेखणीने बंडखोरी करत विद्रोह केला. गुलाबी स्वप्न कधी लाल झालं कळलंच नाही. गुलाबी स्वप्न कधी लाल झालं कळलंच नाही. माननीय अमोल घाटविसावे यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. खूप छान. सर्वांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम. माझी नाठाळांच्या माती हनुकाठी या विद्रोही काव्य संग्रहातील एक रचना आपल्यासमोर सादर करतोय. कुठवर जगायचं आता, कुठवर जगायचं आता, ही नदी न शोषित वंचित लाजीरवान उपर जगणं. कुठवर जगायचं आता, ही नदी न शोषित वंचित लाजीरवान उपर जगणं. बस झालं आता लढाई एकदाच, बस झालं आता लढाई एकदाच. अंतिम घनघोर युद्ध व्यवस्थेशी, अंतिम घनघोर युद्ध व्यवस्थेशी. तळपती लेखणी धगधगता अंगार घेऊन हाती क्रांतीची मशाल. तळपती लेखणी धगधगता अंगार घेऊन हाती क्रांतीची मशाल. जाळून टाकावा गाभारावर्ण व्यवस्थेचा कर्मकांडाचा अंधश्रद्धेचा. करावं नागडं काढावी भिंड व्यवस्थेची चौका चौकातून. घेऊन हाती क्रांतीची मशाल. जाळून टाकावा गाभारावर्ण व्यवस्थेचा कर्मकांडाचा अंधश्रद्धेचा. करावा नागडं काढावी भिंड व्यवस्थेची चौका चौकातून. वाजत गाजत मारून टाकावेत व्यवस्थेचे रोज बदलणारे स्वयंघोषित नवरे. मारून टाकावेत व्यवस्थेचे रोज बदलणारे स्वयंघोषित नवरे. आणि व्हावी अनैतिक संभोगातून मुक्त व्यवस्था, आणि व्हावी अनैतिक संभोगातून मुक्त व्यवस्था. बा भीमाने दावलेल्या वाघिणीचे, बा भीमाने दावलेल्या वाघिणीचे शिक्षण रूपी दूध, शिक्षण रूपी दूध थोडक डरकाळी. बा भीमाने दावलेल्या वाघिणीचे शिक्षण रूपी दूध प्राशुनी. थोडत डरकाळी उडवून टाकावेत मुंडके मनुवादी भडव्यांचे. करावेत धडा वेगळे भ्रष्टाचारी भामट्यांचे शिर. बा भीमाने दावलेल्या वाघिणीचे शिक्षण रूपी दूध प्राशुनी. थोडत डरकाळी उडवून टाकावेत मुंडके मनुवादी भडव्यांचे. करावेत धडा वेगळे भ्रष्टाचारी भामट्यांचे शिर. फोडून टाकावेत विद्रोहाच्या हातोड्याने वर्षानुवर्ष झोपलेले अंधश्रद्धेचे निर्जीव दगड. फोडून टाकावेत विद्रोहाच्या हातोड्याने वर्षानुवर्ष झोपलेले अंधश्रद्धेचे निर्जीव दगड. भिरकावेत जात आणि धर्मावर जातीचा शोध लावणाऱ्या माणसांवर. भिरकावेत जात आणि धर्मावर जातीचा शोध लावणाऱ्या माणसावर. फोडावेत माथे फिरू टाळकी, फोडावेत माथे फिरू टाळकी. काढावी मेंदूतील घाण बाहेर आणि उठून बसावेत स्मशानातील मुडदे. आणि उठून बसावे स्मशानातील मुडदे. व्यवस्थेने घेतलेले बळी. ठेवावा अंकुश बेलगाम सरकारवर, ठेवावा अंकुश बेलगाम सरकारवर. आयुष्यभर जपलेल्या देहाचं लक्तर फेकून मारावा सरकार खाली निजलेल्या रखल व्यवस्थेच्या तोंडावर. आयुष्यभर जपलेल्या देहाचं लक्तर फेकून मारावा सरकार खाली निजलेल्या रखेल व्यवस्थेच्या तोंडावर. आणि शांत व्हावेत पेटलेले निखारे, आणि शांत व्हावेत पेटलेले निखारे. जोपासावा बंधू भाव यावी समानता. आणि जगावं माणसांनी माणूस म्हणून एका आईच्या लेकरासारखं. आणि जगावं माणसांनी माणूस म्हणून एका आईच्या लेकरासारखं. खूप खूप धन्यवाद. क्या बात है दादा, क्या बात है. अंगार अंगार अंगार. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. खूप छान सरजी, खूप छान. आभारी आहे, आभारी आहे. छान छान, जबरदस्त, खूप सुंदर, खूप सुंदर दादा. वास्तव्य मांडणारी कविता. कार्यक्रमात पुढे वळूया. दादांच्या कवितांनी अशीच एक दमदार गझल आपल्या पुढे सादर करावी.
हाँ धन्यवाद स्नेहजी. स्वागत एक अतुल साहेब, स्वागत. म्हटलं आधी, हा अतुलजी एक म्हटलं आधी काही शेअर ठेवतो. इशाद इशाद. तर म्हटलं आहे, येता तुझी जयंती ले झीम डाफ आम्ही. येता तुझी जयंती ले झीम डाफ आम्ही, बाकी भल्या भल्याच्या डोक्यास ताप आम्ही. बाकी वा 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 वा. भल्या भल्याच्या डोक्यास ताप आम्ही. येता तुझी जयंती लेझीम डाफ आम्ही, बाकी भल्या भल्याच्या डोक्यास ताप आम्ही. शेर आहे, जागतिक बौद्ध सांगू जगण्यात बौद्ध नाही. जागतिक बौद्ध सांगू जगण्यात बौद्ध नाही. सांगा कसे करावे आम्हास माफ आम्ही. सांगा कसे करावे बहुत बढ़िया. आम्हास माफ आम्ही. आणि एक शेर घेतो, या परतुनी घराला नादान पाखरांनो. या परतुनी घराला नादान पाखरांनो, देखीत पांगल्यांचे घडवू मिलाफ आम्ही. येतात जयंती लेझीम डाफ आम्ही, बाकी भल्या भल्याच्या डोक्यास ताप आम्ही. एक डॉक्टर साहब क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया डॉक्टर साहब. धन्यवाद. एक गझल घेतो तरुणम मध्ये. इशाद इशाद. नको त्या वांज विषयावर कशाला भांडतो आम्ही. वा वा. नको त्या वांज विषयावर कशाला भांडतो आम्ही. जुने मुद्दे जुने तंटे कशाला काढतो आम्ही. जुने मुद्दे जुने तंटे कशाला काढतो आम्ही. भरोसा ठेव माझ्यावर लढ्याला जिंकणे आहे. तुफानी वादळालाही उशाशी बांधतो आम्ही. वा वा. तुफानी वादळालाही उशाशी बांधतो आम्ही. दुकाने थाटले ज्यांनी समाजा वाटले त्यांनी. दुकाने थाटले ज्यांनी समाजा वाटले ज्यांनी. कशाला दोष इतरांना उगाची कोसतो आम्ही. कशाला दोष इतरांना उगाची कोसतो आम्ही. मला नाही तुला नाही अशी नीती बरी नाही. मला नाही तुला नाही अशी नीती बरी नाही. मला नाही तुला नाही अशी नीती बरी नाही. तुझ्या माझ्या फुटीवरती निखारे पोसतो आम्ही. तुझ्या माझ्या फुटीवरती निखारे पोसतो आम्ही. पुन्हा संवाद साधूया अबोला दूर फेकूया. पुन्हा संवाद साधूया अबोला दूर फेकूया. पुन्हा संवाद साधूया अबोला दूर फेकूया. पुन्हा एकीत लढलो तर सुखाने नांदतो आम्ही. पुन्हा एकीत लढलो तर सुखाने नांदतो आम्ही. शेवटचा शेर आहे, किती आले किती गेले कुणी ना संपवू शकले. किती आले किती गेले कुणी ना संपवू शकले. किती आले किती गेले कुणी ना संपवू शकले. उरामध्ये धरेच्याही तथागत पेरतो आम्ही. उरामध्ये धरेच्याही तथागत पेरतो आम्ही. नको त्या वांज विषयावर कशाला भांडतो आम्ही. जुने मुद्दे जुने तंटे कशाला काढतो आम्ही. कशाला काढतो आम्ही. जय भीम. छान छान. डॉक्टर साहब बहुत बढ़िया, क्या बात है. थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद जबरदस्त. धन्यवाद आणि सर. सुंदर करंडक. धन्यवाद सर. खूप छान सर, खूप छान. अप्रतिम.
धन्यवाद सर, धन्यवाद. बोल बड्या. सादरीकरण. उरामध्ये धरेच्या तथागत पेरतो आम्ही, अप्रतिम गझल होती. या ठिकाणी एक शेर मला आठवला की मी सुखाला बडे केले, संकटा एवढे केले. मी सुखाला बडे केले, संकटा एवढे केले, देव झाली नवी दारू, शेकडो बेवडे केले. मी सुखाला बडे केले, संकटा एवढे केले, देव झाली नवी दारू, शेकडो बेवडे केले. मारले तर अमर होतो, त्यास मी लंगडे केले. मारले तर अमर होतो, त्यास मी लंगडे केले. आणि अंगणे मग सरळ झाली, अंगणे मग सरळ झाली, पाय मी वाकडे केले, पाय मी वाकडे केले. यानंतर मी माननीय हृदयमानव अशोक सरांना विनंती करते की त्यांनी आपली एक कविता इथे सादर करावी. जय भीम. धन्यवाद सर. कार्यक्रमात यानंतर पुढे वळूया. सर्व रसिक मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपला माईक म्यूट करावा, म्हणजे आवाज थोडा क्लिअर राहील. माईक सुरू आहे त्याच्यामुळे आवाज थोडा येत नाही नीट. ओके, धन्यवाद सर. एक गझलकार लिहितात की सर्व आपण पिंपळाचे मूळ होऊ मित्रा, सर्व आपण पिंपळाचे मूळ होऊ मित्रा, बा भीमाच्या पायातळीची धूळ होऊ मित्रा. सर्व आपण पिंपळाचे मूळ होऊ मित्रा, बा भीमाच्या पायातळीची धूळ होऊ मित्रा. जातही मिटवून टाकू एकदाची कायम, जातही मिटवून टाकू एकदाची कायम, अननव्याने गौतमाचे कुळ होऊ मित्रा, अननव्याने गौतमाचे कुळ होऊ मित्रा. मॅडम माझं सादरीकरण. सर आपलं नाव कळेल का प्लीज? समर्थ. तर माननीय समर्थ आखाडे सरांना आता अवेलेबल आहेत, तर त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. स्वागत आहे सर. सर्वांना जय भीम. क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज पद्मश्री विद्रोही कवी नामदेव असा आवाज येतोय का सर्वांना? हो येतो आहे. प्लीज बी कंटिन्यू. माझी एक रचना सादर करतो जी की पद्मश्री नामदेव रसाळांवर लिहिली होती मी. हॅलो सर, व्हिडिओ बंद करून सादरीकरण करा. मी नामदेव रसाळांवर जी कविता लिहिली होती, काव्यांकन माझं, तर मी त्या तुमच्या समोर सादर करतोय. हे नामदेवा, कवितेचं नाव आहे हे नामदेवा. हे नामदेवा निर्भीड वागलास तू, हे नामदेवा निर्भीड वागलास तू, तुझ्या प्रखर लेखणीने पाषाणाला पाजर फोडलास तू, तुझ्या प्रखर लेखणीने पाषाणाला पाजर फोडलास तू. गंजलेल्या बुद्धीला आमच्या शब्दरूपी धार लावलीस तू, गंजलेल्या बुद्धीला आमच्या शब्दरूपी धार लावलीस तू. हे नामदेवा पॅंथर झालास तू, साहित्यातला बादशाह तू, विद्रोहाचा विस्फोट केला तू. तुझ्या विद्रोही लेखणीने झोपलेल्या समाजाला जागा केलास तू. तुझा विद्रोहातून पॅंथर होऊन गुलामीचा चावा घेतलास, तुझ्या विद्रोहातून पॅंथर होऊन गुलामीचा चावा घेतलास तू. हे नामदेवा भीमाचा चेला झालास तू, हे नामदेवा भीमाचा चेला झालास तू. गुलामीचं विष पेलास तू, शब्दात मात्र अमर झालास तू, शब्दात मात्र अमर झालास तू. वा, खूप छान. खूप छान. जबरदस्त सादरीकरण सरजी. खूप छान. ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे एवढं काही जमलं नाही. नेक्स्ट टाइम चांगलं सादरीकरण झालेलं आहे.
सूत्रसंचालन सुंदर कविता. कार्यक्रमात पुढे वळूया. खूप सुंदर नामदेव ढसाळांच्या जीवन कार्यावरती कविता सरांनी सादर केली आहे. इतर सर्व मान्यवरांना नम्र विनंती की त्यांनी कृपया आपला माईक म्यूट करावा. नामदेव ढसाळ आणि पर्यायाने आपण सगळे इथे उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र असलेले विद्रोही कवी हे खरं तर खऱ्या अर्थाने कलदार आहेत. विद्यानंद हाडके लिहितात की झटकून राख व्हावे अंगार माणसांनी, झटकून राख व्हावे अंगार माणसांनी, सांगा किती करावा जोहार माणसांनी. झटकून राख व्हावे अंगार माणसांनी, सांगा किती करावा जोहार माणसांनी. खणकावूनी आता जर खुर्दाच बोलतो तर, खणकावूनी आता जर खुर्दाच बोलतो तर, झोपेतुनी उठावे कलदार माणसांनी, झोपेतुनी उठावे कलदार माणसांनी. आणि झोपेतून उठवण्याचं, खडबडून जाग करण्याचं काम हे विद्रोही साहित्य करत असतं समाजाला. तर यानंतर कार्यक्रमात पुढे आपली कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे माननीय सुभाष गवळी सरांना. सरांना विनंती आहे की त्यांनी आपली कविता सादर करावी. सरांचं फेसबुक अकाउंट लॉक असल्यामुळे त्यांना काही असं मला वाचता आलेलं नाही. आज या निमित्ताने इथे ऐकता येईल. माननीय सुभाष गवळी सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सुभाष गवळी दादा त्यांच्या स्वस्थ कारणामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांची तब्येत बरी नाहीये. थोड्या वेळापूर्वी बोलणं झालंय माझं त्यांच्याशी. नेक्स्ट घ्या. हरकत नाही दादा. यानंतर माननीय सुभाषचंद्र सोनकांबळे सरांना, दुसऱ्या सुभाष सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. माननीय सुभाषचंद्र सोनकांबळे सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. जी जी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझा आवाज येतो का सर? जय भीम सर. हो, आवाज जी जी. आदिवासींचं ना वनवासीकरण सुरू आहे. आवाज येतो का? हो हो येतो आहे. आदिवासींचं वनवासीकरण सुरू आहे, त्याच्यावरती एक माझी आदिवासी कविता आहे, ती सादर करतोय मी. कवितेचं नाव आहे मी हाव आदिवासी. मी हाव आदिवासी रे काशा सांगस वनवासी, मी हाव आदिवासी रे काशा सांगस वनवासी, आसमानी अडाणी रे बासमाना अडाणी, काय समज त्याला शाळा ती ता सांग मी अडाणी. म्हणजे मुंबईवरून कोणतरी दीडशे आणा इकडे ठाणे मुंबईच्या आदिवासी भागामध्ये येतो आणि तो सांगतो का हे वनवासी आहेत, यांना विज्ञान तंत्रज्ञानाचे युग काय समजतंय. तर त्यावेळेस हा आदिवासी विद्रोही म्हणतोय मी हाव आदिवासी रे काशा सांगस वनवासी, आसमानी अडाणी रे बासमाना अडाणी, काय समज त्यांना शाळा ती ता सांग मी अडाणी. मुंबईच्या दीडशे आणा. 8 वर्षांचा मी झालो अरे ता सांग शाळेत गेलो. 8 वर्षांचा मी झालो अरे ता सांग शाळेत गेलो. आमच्या घरी पोशा भलती, बासनी ठेवला पोशा बाळगाशी तर कोठून शिकू शाळा मी. अरे मी हाव आदिवासी रे काशा सांगस वनवासी, आसमानी अडाणी रे बासमाना अडाणी, काय समज त्यांना शाळा ती ता सांग मी अडाणी. 10 वर्षांचा मी झालो अरे ता सांग शाळेत गेलो. मला वनवासी म्हणतोयस ना. 10 वर्षांचा मी झालो अरे ता सांग शाळेत गेलो. पण आमच्या घरची चूल विकली, बासनी जगायला नेला, विट्ट भटीवशीला कोठून शिकू शाळा मी. अरे मी हाव आदिवासी अरे काशा सांगस वनवासी, आसमानी अडाणी रे बासमाना अडाणी, काय समज त्यानं शाळा ती ता सांग मी अडाणी. 12 वर्षांचा मी झालो अरे ताय सांग शाळेत गेलो. 12 वर्षांचा मी झालो अरे ताय सांग शाळेत गेलो. आमच्या गावात ढोरा भलती, बासनी पाठवला ढोरांशी तर कोठून शिकू शाळा मी. अरे मी हाव आदिवासी अरे काशा सांगस वनवासी, आसमानी अडाणी रे बासमाना अडाणी, काय समज त्यांना शाळा ती ता सांग मी अडाणी. पुढे म्हणतोय 16 वर्षांचा मी झालो अरे तहाय सांग शाळेत गेलो. 16 वर्षांचा मी झालो अरे तहाय सांग शाळेत गेलो. पण बासने बायको बांधली गळ्यांशी तर कोठून शिकू शाळा मी. अरे मी हाव आदिवासी अरे काशा सांगस वनवासी, आसमानी अडाणी रे बासमाना अडाणी, काय समज त्यांना शाळा ती ता सांग मी अडाणी. शेवटी तो म्हणतो अरे मुंबईच्या दीडशे आणा. शेवटी तो म्हणतो
अरे मी नाही शिकलो पण माझ्या पोराला शिकून मोठा करणार आहे. अरे मी नाही शिकलो पण माझ्या पोराला मोठा करून शिकवणार आहे आणि या देशाचा पहिला आदिवासी पंतप्रधान बनवणार आहे. या देशाचा पहिला आदिवासी पंतप्रधान बनवणार आहे. या देशाचा आदिवासी पहिला पंतप्रधान बनवणार आहे. म्हणजे मला जरी शिकता नाही आलं तरी माझ्या पोराला शिकवणार आहे आणि या देशाचा पहिला आदिवासी पंतप्रधान बनवणार आहे. म्हणजे ही सगळी व्यवस्थाच उद्भवून टाकणार आहे का ज्या व्यवस्थेने मला अडाणी ठेवलेलं आहे असं तो म्हणतोय. म्हणून तो म्हणतोय मी हा आदिवासी रे काशा सांगस वनवासी आसमानी अडाणी भासमाना अडाणी काय सांगताना सगळं मॅडम. धन्यवाद. बसला तर तो पण आणि तिथं सुरेशराव खूप सुंदर काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. खूप छान जबरदस्त. खूप छान म्हणजे खूप छान हटके होतं एकदम. खूप छान धन्यवाद. जी 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 धन्यवाद. अतिशय सुंदर कविता आणि वेगळं नाविन्यपूर्ण लिखाण आणि सादरीकरण. पण आदिवासींचा विषय निघाला म्हणून या ओळी इथे मला आठवल्या की टाकली नासून त्यांनी शांततेची युद्धभूमी. जी टाकली नासून त्यांनी शांततेची शुद्ध भूमी. थरकापली स्फोटकांनी आमची ही बुद्धभूमी. टाकली नासून त्यांनी शांततेची शुद्ध भूमी. थरकापली स्फोटकांनी आमची ही बुद्धभूमी. समजते भाषा तुम्हाला बंदुकीची फक्त जर का. समजते भाषा तुम्हाला बंदुकीची फक्त जर का. या जरा सामोर सारे सज्ज आहे युद्धभूमी. या जरा सामोर सारे सज्ज आहे युद्धभूमी. खूप छान खूप छान. क्या बात है क्या बात है. यानंतर आपली कविता सादर करण्यासाठी मी आवाज देते आहे माननीय गणेश खरात सरांना. खरात सर लिहितात पुस्तकही मस्तकाला खूप देतं. पुस्तकही मस्तकाला खूप देतं. गंजलेला जिंदगीला रूप देतं. गंजलेल्या जिंदगीला रूप देतं. माननीय गणेश खरात सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता इथे सादर करावी. हॅलो. हा आवाज येतो का माझा? हो सर येतो आहे. हॅलो. आवाज हो येत आवाज आहे येतो का? सर्वांना जय भीम. बरं. मी गझल सादर करतो माझी. शब्द उच्चारताना जर नाही समजले तर मला सुचवा, कारण शब्द तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. सरकार माणसाचा तोराच छान आहे. सरकार माणसाचा तोराच छान आहे. पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. वा वा. सरकार माणसाचा तोराच छान आहे. पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. पैसाच बोलतो हो गाडून चांगल्यांना. पैसाच बोलतो हो गाडून चांगल्यांना. ढोंगीच लांडग्यांना भरपूर मान आहे. पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. खाऊन योजनांना ढेऱ्याच तंग झाल्या. खाऊन योजनांना ढेऱ्याच तंग झाल्या. व्याजात बाप मेला कोणास जाण आहे. पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. सरकार माणसाचा तोराच छान आहे. ताटात रोज नेते काजू बदाम खाती. ताटात रोज नेते काजू बदाम खाती. कर्जात शेत माझ कायम गहाण आहे. सरकार माणसाचा तोराच छान आहे. जबरदस्त. पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. राबून माय माझी वाळून पार गेली. राबून माय माझी वाळून पार गेली. गाडीत चार चाकी ह्यांचीच शान आहे. सरकार माणसाचा तोराच छान आहे. पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. गावात झोपडीला नाहीच कोण वाली. गावात झोपडीला नाहीच कोण वाली. मंदिर देवळाला फुकटात दान आहे.
सरकार माणसाचा तोराच छान आहे, पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. शेवटचा शेर आहे. ठेचून काढती हे व्याकुळ लोकशाही, ठेचून काढती हे व्याकुळ लोकशाही, सरकार स्थापण्याला पैसा महान आहे. सरकार माणसाचा तोराच छान आहे, पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. हॅलो. खूप छान सर, खूप छान. एक नंबर सर. हॅलो. हा, बोला. बुंदेला सर बोलत आहे. तुम्ही अतिशय बाहेर सुंदर आहे पेज आहे. तर हॅलो. हो बोला ना सर. मी बाहेर आहे म्हटलं, मला एक कविता म्हणायची आहे. प्राध्यापक अरुण बुंदेले बोलतोय. हो सर. तर कविता म्हणू का? हो म्हणा सर, स्वागत आहे. थँक्यू. माझ्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझा हॅलो, आवाज येतो ना? हॅलो, अतुल दादा. आवाज येतो का? जे सहभागी कवी आहे त्यांना आधी घ्या, यांना नंतर घ्या. बरोबर. सर, माननीय बुंदेला सर, हे जे कवितेचं हे पहिलं सत्र थोडं होऊ देऊया. त्यानंतर 10 मिनिटांनी तुम्हाला आमंत्रित. तुम्ही कार्यक्रमात उपस्थित राहा म्हणा. शेड्यूल थोडं डिस्टर्ब होईल, त्याच्यामुळे हे सत्र झालं पहिलं सेशन की तुम्हाला इन्व्हाइट करते. हो का? नाही, मी इकडे बाहेर आहे म्हणून म्हटलं. बरं, ठीक आहे ना सर. सहभागी कवी आधी घ्या. धन्यवाद सर, धन्यवाद. कार्यक्रमात पुढे वळूया. खूप सुंदर कविता या ठिकाणी सादर केली होती की पोशाख पांढरा पण मेंदूत घाण आहे. अतिशय अप्रतिम सादरीकरण आणि शब्द देखील तितकेच जबरदस्त होते. इथे एक शेर मला आठवला की खूप धन्यवाद मॅडम. पुन्हा धन्यवाद धन्यवाद. यानंतर पुढे वळण्यापूर्वी मला एक शेर इथे आठवला की दादांच्या सादरीकरणानंतर पुन्हा यंदा सभा झाल्या, पुन्हा नेते जमा झाले. पुन्हा यंदा सभा झाल्या, पुन्हा नेते जमा झाले, पुन्हा त्यांनी उधारीची मिठाई वाटली बाबा. पुन्हा यंदा सभा झाल्या, पुन्हा नेते जमा झाले, पुन्हा त्यांनी उधारीची मिठाई वाटली बाबा. अशी श्रद्धांजली मी कधीच नाही पाहिली, अशी श्रद्धांजली मी कधीच नाही पाहिली. निघाली टेबला खाली रिकामी बाटली बाबा, निघाली टेबला खाली रिकामी बाटली बाबा. धन्यवाद. यानंतर आपली कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे माननीय डॉक्टर दयानंद काळे यांना. माननीय दयानंद काळे सर लिहितात की क्रांती करू चला रे, झाला उशीर आहे, मांडून ठाण बसला फसवा फकीर आहे. क्रांती करू चला रे, झाला उशीर आहे, मांडून ठाण बसला फसवा फकीर आहे. ही ज्योत वामनाची घेऊन मी निघालो, ही ज्योत वामनाची घेऊन मी निघालो. मजला कुणा कशाची आता फिकीर आहे, मजला कुणा कशाची आता फिकीर आहे. वा 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 वा. धन्यवाद माननीय दयानंद काळे सर. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम सर. सर्व संयोजकांनी आतापर्यंत नियोजन छान केलेलं आहे. स्नेहलताईंचं सूत्रसंचालन, काही गझलकारांनी गझलही सादर केल्या, काही कवींनी विद्रोही कविता सादर केल्या. सर्व नियोजन अगदी व्यवस्थित पार पडलंय आणि चालू आहे आणि मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. मी डॉक्टर दयानंद काळे. सुरुवातीला एक मतला आणि 2 शेर घेतो. कुणाच्या आतलं म्हणून त्यांनी जात शोधली, कुणाच्या आतलं म्हणून त्यांनी जात शोधली, कशी करावी माझ्यावरती मात शोधली. आणि कुणाच्या आतलं म्हणून त्यांनी जात शोधली, कशी करावी माझ्यावरती मात शोधली.
स्वाभिमान मी जपतो म्हणून काळ जातया, स्वाभिमान मी जपतो म्हणून काळ जातया, बदनामीची माझ्या त्यांनी बात शोधली आणि कशी करावी माझ्यावरती मात शोधली. किती चाळले धर्मग्रंथ अन पान पान मी, किती चाळले धर्मग्रंथ अन पान पान मी, माणुसकी मी खरी संविधानात शोधली आणि कुणाच्यातलं म्हणून त्यांनी जात शोधली, कशी करावी माझ्यावरती मात शोधली. यानंतर एक गझल घेतोय तरुण मध्ये. सर्व आवाज येतोय ना माझा? हो येतो आहे सर, स्वागत आहे. भीमाचा काल जो होता दराराज आहे, काल जो होता दराराज आहे, कुणाचा गाजला नाही असा वाज आहे. भीमाचा काल जो होता दराराज आहे, कुणाचा गाजला नाही असा वाज आहे. मनुस्मृतीस त्या जाळून केला मुक्त भारत, मनुस्मृतीस त्या जाळून केला मुक्त भारत, भीमाने संविधानाचा चढविला साज आहे. भीमाचा काल होता दरारा आज आहे, कुणाचा गाजला नाही असा वाज आहे. बिमारी जात होती, धर्म होता, पंथ होता, बिमारी जात होती, धर्म होता, पंथ होता, मनोला गाडला केला असाही राज आहे. भीमाचा काल जो होता दराराज आहे, कुणाचा गाजला नाही असा वाज आहे. गळ्यामध्येच लोटान खराटा कंबरेला, सॉरी, धरावी माणसांनी माणसाची लाज आहे. दिली सोडून आता वंचितांनी ती गुलामी, प्रगत झाल्या समाजाचे खरे हे राज आहे. सॉरी मॅडम, नेक्स्ट या. अतिशय सुंदर गझल सरांनी, माननीय डॉक्टर दयानंद काळे सरांनी सादर केली आहे. कार्यक्रमात पुढे वळूया. तत्पूर्वी दादांचाच एक शेर आहे की इतक्या लवकर मुखवटे तुम्ही कसे काय बदलले, इतक्या लवकर मुखवटे तुम्ही कसे काय बदलले, दांड्यावरून झेंडे सांगा किती चढवले. इतक्या लवकर मुखवटे तुम्ही कसे काय बदलले, दांड्यावरून झेंडे सांगा किती चढवले. कर्तव्याला जमले नाही ज्या मर्दांना, कर्तव्याला जमले नाही ज्या मर्दांना, पुरुषार्थाचे झेंडे त्यांनी इथे मिरवले, पुरुषार्थाचे झेंडे त्यांनीच इथे मिरवले. यानंतर आपली कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे माननीय राजू वाघमारे यांना. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हा राजूभाऊ येतोय, बोला बोला. मी डायरेक्ट सुरुवात करतो. कवितेचं नाव आहे पॅन्थर. ज्याच्या रक्तात भीम आहे, ज्याच्या रक्तात भीम आहे, तोच जात्यांध धर्मांध वादळात पाय रोवून उभा आहे, आणि बाकी मेलेले मासे प्रवाहासोबत वाहत आहे. ज्याच्या रक्तात भीम आहे, तोच जात्यांध धर्मांध वादळात पाय रोवून उभा आहे, आणि बाकी मेलेले मासे प्रवाहासोबत वाहत आहे. ज्याच्या नसानसात भीम आहे, तोच अन्यायाविरुद्ध उभा ठाक आहे, आणि बेकर्म जनावरे जळणारी झोपडी तोंडावर बोट ठेवून पाहत आहे. ज्याच्या मनामनात भीम आहे, तोच शिकून प्रगती करत आहे, बाकी शिक्षण घेऊनही दगडधोंड्यावर डोके आपटत आहे. ज्याच्या रक्तात भीम आहे, तोच खरा पॅन्थर बनतो आहे, आणि शोषित पीडितांच्या पाठीवर
त्याचीच आश्वासक थाप आहे. ज्याच्या रक्तात भीम आहे, तोच जात्यांध धर्मांध वादळात पाय रोवून उभा आहे. थँक्यू. धन्यवाद. खूप छान. आदरणीय राजू वाघमारे सरजी. खूप छान सर, खूप छान. जी खूप छान झाली, खूप छान. अप्रतिम कविता सर. वाघमारे सर, अतिशय सुंदर कविता झाली. थँक्यू. पुढे वळतो आहोत आपण सगळे. इथे आपलं हे कार्यक्रमाचं पहिलं सत्र आटोपलेलं आहे. आपण दुसऱ्या सत्राकडे वळतो आहोत आणि कार्यक्रमात मी पण एक निमंत्रित कवयित्री असल्यामुळे मी माझी कविता सादर करते आणि त्यानंतर आपण कार्यक्रमात पुढे वळूया. करू का? नक्कीच नक्कीच. हा, करा ताई, करा. चालेल मॅडम, घ्या. कविता सादर करते. उत्तर. माणुसकीची 2-4 पिसं तुऱ्यात खोली म्हणून माणूस होत नाही कोणी. माणुसकीची 2-4 पिसं तुऱ्यात खोली म्हणून माणूस होत नाही कोणी. काळीज कितीही धारदार केलं तरी टाळता येत नाही अंगावर आलेली अनहोनी. माणुसकीची 2-4 पिसं तुऱ्यात खोली म्हणून माणूस होत नाही कोणी. काळीज कितीही धारदार केलं तरी टाळता येत नाही अंगावर आलेली अनहोनी. आता तर माणुसकीचे नियम सांगून माणसं माणसांनाच फसवतात. आता तर माणुसकीचे नियम सांगून माणसं माणसांनाच फसवतात. निष्ठेच्या फोकनाड बाता मारून अच्छांना हसवतात. आता तर माणुसकीचे नियम सांगून माणसं माणसांनाच फसवतात. निष्ठेच्या फोकनाड बाता मारून अच्छांना हसवतात. त्यातही जे वरून हात फिरवतात तेच खालून बोट करतात. त्यातही जे वरून हात फिरवतात तेच खालून बोट करतात. सरळ मार्गी असण्याचे फायदे सांगून नेमकं वाकडं झालेलं शेपूट धरतात. त्यातही जे वरून हात फिरवतात तेच खालून बोट करतात. सरळ मार्गी असण्याचे फायदे सांगून नेमकं वाकडं झालेलं शेपूट धरतात. रात्री पावभर पोटात गेली की नीतिमत्तेचे पेव फुटतात खूप. रात्री पावभर पोटात गेली की नीतिमत्तेचे पेव फुटतात खूप. सकाळी सूर्य शुद्धीवर आल्यावर मात्र तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. रात्री पावभर पोटात गेली की नीतिमत्तेचे पेव फुटतात खूप. सकाळी सूर्य शुद्धीवर आल्यावर मात्र तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. खादीच्या कडक परीट घडीतून साऱ्या खाजगी बाबी होतात लीक. खादीच्या कडक परीट घडीतून साऱ्या खाजगी बाबी होतात लीक. अन गाजर गवतासारखं फोफावतंय जिकडे तिकडे तत्ववेत्यांचं भरघोस पीक. खादीच्या कडक परीट घडीतून साऱ्या खाजगी बाबी होतात लीक. अन गाजर गवतासारखंच फोफावतंय जिकडे तिकडे तत्ववेत्यांचं भरघोस पीक. सामाजिक समरसता जोपासणाऱ्यांना चांगलीच झोंबली आहे दुतोंडी भानामती. सामाजिक समरसता जोपासणाऱ्यांना चांगलीच झोंबली आहे दुतोंडी भानामती. वार झेलणारे पाय घासून मेले अन अस्थिपंजर झाली निधडी छाती. सामाजिक समरसता जोपासणाऱ्यांना चांगलीच झोंबली आहे दुतोंडी भानामती. वार झेलणारे पाय घासून मेले अन अस्थिपंजर झाली निधडी छाती. जोही बघावा तो हल्ली नुसता उंटावरून सल्ला देतो. जोही बघावा तो हल्ली नुसता उंटावरून सल्ला देतो. म्हणून शेवटी साऱ्यांना एकच उत्तर, तू चाल मी येतो, तू चाल मी येतो. धन्यवाद. छान. वा, खूप छान. धन्यवाद. खूप छान. जबरदस्त सादरीकरण मॅडम. आशय घन कविता. धन्यवाद. खूप छान ताई, खूप छान. धन्यवाद. कार्यक्रमाचं पहिलं सत्र आपलं इथेच आटोपलं आहे. तर कार्यक्रमात आपण आता पुढे वळूया आणि कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मी सर्वप्रथम आपली कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करते आहे माननीय परशुराम कांबळे सरांना.
सर्वांना क्रांतिकारी पुन्हा जय भीम. जय भीम सर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे घटनाकार तो झालाय र. रणजित कांबळेंनी कमेंट मध्ये सांगितलं होतं की घटनाकार तो झालाय र, ही कविता सर घ्या. ती कविता तुमच्या समोर ठेवतोय. बीज पेरलं तू समतेच त्याला अंकुर फुटलाय र. बीज पेरलं तू समतेच त्याला अंकुर फुटलाय र. भीम माझा या देशाचा घटनाकार तो झालाय र. भीम माझा या देशाचा घटनाकार तो झालाय र. गुलामीची लगामती कुणी बांधली गळ्यात र. गुलामीची लगामती कुणी बांधली गळ्यात र. माणसाची जात सांगा कुणा एखाद्या रगतात र. बीज पेरलं तू समतेच त्याला अंकुर फुटलाय र. भीम माझा या देशाचा घटनाकार तो झालाय र. मनूच्या त्या विचाराला भीमान मातीत गाडलंय र. मनूच्या त्या विचाराला भीमान मातीत गाडलंय र. देऊन शुद्ध मास बुद्ध धम्म भीमान धावलाय र. देऊन शुद्ध मास बुद्ध धम्म भीमान धावलाय र. बीज पेरलं तू समतेच त्याला अंकुर फुटलाय र. भीम माझा या देशाचा घटनाकार तो झालाय र. विद्रोहाचा तळ ठोकून तुकोबराया बसलाय र. विद्रोहाचा तळ ठोकून तुकोबराया बसलाय र. वारसदार आम्ही तयाचे नाही कुणाला भीतर. वारसदार आम्ही तयाचे नाही कुणाला भीतर. बीज पेरलं तू समतेच त्याला अंकुर फुटलाय र. भीम माझा या देशाचा घटनाकार तो झालाय र. भीम माझा या देशाचा घटनाकार तो झालाय र. बीज पेरलं तू समतेच त्याला अंकुर फुटलाय र. भीम माझा या देशाचा घटनाकार तो झालाय र. वा वा, जबरदस्त. खूप छान तिके, खूप छान. धन्यवाद सर, अप्रतिम. खूप छान. घटनाकाराचा उल्लेख झालाच आहे तर यावर सूर्यकांत मुनघाटे लिहितात की संपली नाही गुलामी शिल्पकारा. संपली नाही गुलामी शिल्पकारा आपले झाले हरामी शिल्पकारा. संपली नाही गुलामी शिल्पकारा आपले झाले हरामी शिल्पकारा. मांडला आहे तुझा बाजार त्यांनी. मांडला आहे तुझा बाजार त्यांनी आपलेही त्याच कामी शिल्पकारा. आपलेही त्याच कामी शिल्पकारा. यानंतर आपली कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे माननीय रामहरी वरकले सरांना. हॅलो, हा सर्वांना आवाज येतो का माझा? हो, येतो आहे सर. हा, सर्वांना क्रांतिकारी जय भीम, लाल सलाम. कविता ठेवतो बरे झाले असते. ही सुद्धा कविता नाटाळांच्या माती हनुकाठी याच आगामी कविता संग्रहातील आहे. तुम्ही सर्वांनी नाटाळांच्या माती हनुकाठी हा कविता संग्रह घेऊन वाचावा ह्या उद्देशाने मी कविता ठेवतोय. माय पंचगंगा माझे एक काम जर तू केले असते. माय पंचगंगा माझे एक काम जर तू केले असतेस तर बरे झाले असते. दलाल भाड खाऊ नेते पुरात नेले असतेस तर बरे झाले असते. संसारावर पाणी फिरलेल्या दुःखापेक्षा आनंद झाला असता. संसारावर पाणी फिरलेल्या दुःखापेक्षा आनंद झाला असता. आणि आमच्या जनावराऐवजी एखादा राजकारणी पुरात बुडून मेला असता. वा वा. तुझ्या पुराच्या पाण्यात त्यांनी पुन्हा हात धुतले नसते. माये, तुझ्या पुराच्या पाण्यात त्यांनी पुन्हा हात धुतले नसते. आणि जाती धर्माचे राजकारण करून आगीत तेल ओतले नसते. पाकिस्तानच्या बिर्याणीची कुणीच चव नसती चाकली. माये, पाकिस्तानच्या बिर्याणीची कुणी चव नसती चाकली. आणि छोट्या छोट्या देशापुढे माझ्या देशाची मान नसती झुकली. माय, नसते गेले कलबुर्गी पानसरे गौरी लंकेश अंदाबोळकर. माये, नसते गेले
कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश, अंदाबोळकर लोकशाहीची हत्या करून कधीच माजवला नसता कहर. स्वार्थाने बरबटलेले राजकारणी दिल्या शब्दाला जागले असते. माये, स्वार्थाने बरबटलेले राजकारणी दिल्या शब्दाला जागले असते तर मराठा बांधवांना आरक्षणासाठी रस्त्यावर यावे लागले नसते. कुत्र्या मांजराची गणना करून बजेटवर बजेट कळवलं जातंय. माये, कुत्र्या मांजराची गणना करून बजेटवर बजेट कळवलं जातंय आणि ओबीसीच्या हक्काचं आरक्षण दिवसा ढवळ्या पळवलं जातंय. कुत्र्या मांजराची गणना करून बजेटवर बजेट कळवलं जातंय. ओबीसीच्या हक्काचं आरक्षण दिवसा ढवळ्या पळवलं जातंय. माय, तू यावेळी जर हे बाजार बुणगे तुझ्या पुरात नेले असते, नेले असते तर मीही खुशी खुशीने तुला हार, तुरे, फुलं अर्पण केले असते. माय, तू जेव्हा पुन्हा येशील तेव्हा एवढी घाण घेऊन जा. माये, तू जेव्हा पुन्हा येशील तेव्हा एवढे नक्की मनावर घे, एकदाची ही घाण घेऊन जा आणि रामहरीच्या हाकेला ओ दे. पुन्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. क्रांतिकारी जय भीम करतो आणि इथंच थांबतो. खूप छान. धन्यवाद सर, सर्वांचे धन्यवाद सर. वाह सर, क्या बात है, बहुत बढ़िया. थँक्यू. अप्रतिम कविता आणि सादरीकरण. पण असं म्हणतात की जी विजेचा लोळ नाही ती कवितेची ओळ नाही, आणि याचा प्रत्यय आपल्या या काव्य मैफिलीच्या माध्यमातून येतो आहे.